होता है। और ये जो वर्तमान घटना है वो आज तो कोई ऐसा मुद्दा हुआ नहीं, कुछ नहीं हुआ है महाराष्ट्र में। ये इकट्ठा किए गए हैं लोग। वंचित अघाड़ी एक संगठन है, बहुजन वंचित अघाड़ी, उन्होंने घेराव का ऐलान किया है आरएसएस मुख्यालय का। हां, और क्यों किया मालूम नहीं, मुद्दा क्या है मालूम नहीं भाई। अभी क्या हुआ? नहीं, अभी तो कुछ नहीं हुआ। अलग अलग लोगों से जब पूछेगा, इस भीड़ में आए हुए, तो अलग अलग बातें करते हैं। एक कहता है कि मनुस्मृति लागू करना चाहती है आरएसएस, इसलिए हम विरोध करने आए हैं। दूसरा कह रहा है कि संविधान को खत्म करना चाहती है, इसलिए विरोध करने आए हैं। तीसरा कह रहा है कि ब्राह्मणवाद को बढ़ावा दे रही है, फिर विरोध करने आए हैं। हमने कहा कि भैया अभी क्या कुछ घटना हुई है क्या? तो नहीं, इस तरह की कोई बात नहीं है, बस हम आए हैं। वरिष्ठ पत्रकार, और ये आदमी पंकज प्रसून गांजा फूंक के आया है, जो बोल रहा है कि इन लोगों को कुछ पता नहीं। ले सुन उन लोगों से ही, और इस आंदोलन का पूरा उद्देश्य अब तुझे समझ आएगा, अगर तू आज भी गांजा फूका नहीं होगा तो। अब ले कान खोल के सुन, और अगर इन्हें इस टॉपिक पर बोलना ही था तो एक साइड अंबेडकरवादी को भी रखना चाहिए था। क्यों नहीं रखा बोलो? तुम सबके मुंह बंद हो जाते ना। हे बघा, हा मुद्दा कसा चालू झाला मी तुम्हाला पहिल्यापासून एक्सप्लेन करतो। काही दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या बाहेर आरएसएसचे कार्यकर्ते बेंच लावून रजिस्ट्रेशन करत होते। तिथे वंचित बहुजन आघाडीचे आणि वंचित बहुजन आघाडीची जी विद्यार्थी संघटना आहे, सम्यक विद्यार्थी आंदोलन, त्याचे काही कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे परवानगी आहे का रजिस्ट्रेशन करायला? त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी रजिस्ट्रेशन करायला नव्हती। आता आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे सांगितलं की तुम्ही एकतर धम्माचं काम हे एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये करूच नाही शकत, आणि दुसऱ्या बाजूला आरएसएस हे मनुवादी संघटना आहे आणि कॉलेजेसमध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये खास करून मनुवाद हा पसरू नये म्हणून तुम्ही परवानगी नसताना इथे कुठली इलिगल ऍक्टिव्हिटी करू नका, हे म्हणून त्यांना त्यांचा बेंच काढायला लावला। ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बेंच काढायला लावला त्यांच्यावरती नॉन बेलेबल गुन्हा हा दाखल झालाय। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो की आरएसएस हे रजिस्ट्रेशन करत होतं, पण आरएसएस तर स्वतःचं रजिस्ट्रेशन झालंय का? आरएसएस हे स्वतः महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे कोणत्याही ऍक्ट खाली, सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत का? ते रजिस्टर्ड आहे तर कुठल्या ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे हे आम्हाला सांगावं, त्याचं डॉक्युमेंटेशन किंवा सर्टिफिकेट द्यावं। त्याच्याच बरोबर आरएसएसच्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात त्या संविधानाला चालून आहेत का, संविधानाच्या चौकटीत बसतात का, हे सगळे प्रश्न आज आम्ही इथे उपस्थित राहून उपस्थित करतोय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही उपस्थित होणार नाही। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अतिशय सजग आणि रिस्पॉन्सिबल आणि जबाबदार कार्यकर्ते आहेत। आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत। आमचा मोर्चा हा संविधानाला धरून होईल, कायद्याचा कुठेही उल्लंघन होणार नाही। पोलिसांनी त्याच आधारावर सांगितलं की तुम्ही काढू नये मोर्चा, आणि नोटीस पण दिली आहे। तुम्ही संविधानाच्या परिच्छेदानुसार तुम्हाला परवानगी नाकारत। हे बघा, मोर्चा काढणं, आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे। तुम्ही एका संघटनेच्या सांगण्यावरनं जर परवानगी नाकारत असाल तर पोलिसांनी ते जाहीर करावं। जर आरएसएसनी भाजप सरकारच्या मार्फत पोलिसांवरती दबाव टाकला असेल तर पोलिसांनी ते सुद्धा जाहीर करावं। पण परत एकदा मी म्हणतो की ह्या भारत देशात कोणतीही चुकीच्या घटना घडली तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करणं, मोर्चे काढणं हा भारतीय संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे, आणि आम्ही आज त्याच अधिकाराची अंमलबजावणी करायला आलो। असं आहे की आरएसएस म्हणतं की हा तुमचा निवडणुकीचा स्टंट आहे, जर तुम्हाला मोर्चाच काढायचा आहे तर पोलीस आयुक्तालयावर का नाही? आम्ही तक्रार केली नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचा त्या विरोध दर्शवला नाही, मग आरएसएस कार्यालयावर मोर्चा? कारण हे बघा, या देशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप भांडणं होतात। स्टुडंट मुवमेंट या देशामध्ये खूप जुनी आहे, विद्यार्थी आंदोलन नेहमी करत आले, पण हे आधी कुठेच नाही झालं की एका विद्यार्थ्यांच्या भांडणामध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केलाय, आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स पोलीस स्वतःहून करणार नाहीत। त्यांच्यावरती प्रेशर आहे किंवा मागणं लागेबंदे किंवा सूत्र हल्ली आहेत म्हणून केले, आणि हेच सूत्र आम्ही बाहेर काढायला इकडे आलोय। असे मोर्चा काढण्याची ठिकाणं आहेत असं संघाचं म्हणणं असलं तरी आम्ही म्हणतो की जिकडनं हा प्रेशर चालू होतोय त्याच्यावरती आम्हाला मोर्चा काढायचा आहे। त्यांचे जे हस्तक आहेत त्यांना आम्हाला पकडायचं नाही, आम्हाला मास्टर माइंडला पकडायचं, आणि म्हणून डायरेक्ट आम्ही आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढतोय। तुमचे बॅनर्स असतील किंवा इकडे सगळे असतील त्यावरती तुम्ही औरंगाबाद असा उल्लेख केलेला आहे, हे नेमकं काय? हे बघा, आमचा स्टँड नेहमी हाच राहिलाय की तुम्ही पहिले औरंगाबाद खंडपीठाचं, औरंगाबाद बेंच हायकोर्टचं याचं नाव बदलून दाखवा, मग आमच्या शिवनेत्याबद्दल वाद घाला। आता आरएसएसची जी भूमिका आहे की तुमचा हा राजकीय स्टंट आहे, निवडणुका जवळ आल्यात म्हणून आपण अशा प्रकारचे मोर्चे काढतो। हे बघा, आरएसएसचा विरोध हे बाळासाहेब आंबेडकर 90च्या दशकापासून करतात, हा काही नवीन नाही। आरएसएसच्या विरुद्ध भूमिका घेणं हे बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच घेतलं। या देशामध्ये आरएसएस 15 ऑगस्टला झेंडावंदन करत नाही, तिरंगा लहरत नाही, हा मुद्दा बाळासाहेबांनी उपस्थित केला होता। आरएसएस संविधानामध्ये रजिस्टर्ड आहे का, कोणत्या ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे
हा खुलासा द्या, ही सुद्धा भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी केली होती. आणि 2019 मध्ये जेव्हा एनसीपी आणि काँग्रेसची युतीची चर्चा चालू होती तेव्हा सुद्धा आम्ही काँग्रेस आणि एनसीपीला हीच अट घातली होती की आमची एकच मागणी आहे की आरएसएसला कायद्याचा संविधानाच्या चौकटीत आणण्यामध्ये आमची साथ द्या. तर हा इलेक्शनचा स्टंट नाहीये, आम्ही इलेक्शन पण या मुद्द्यावरनं लढतो, आमच्यामध्ये हा फरक आहे. तुम्ही जाणार आहात, ठाम आहात? हो, आम्ही ठाम आहोत, आमची भूमिका बदलत नाही.